हॅलो फ्रेंड्स, तर हा व्हिडिओ आहे माझ्या मैत्रिणींसाठी ज्यांना मेकअप येत नाही किंवा ज्यांच्याकडे लग्न आहे त्यांना मेकअप करायचा आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आजकाल पार्लरवाला खूप पैसे घेतात, तर तुम्ही घरच्या घरी थोडाफार मेकअप बेसिक कसा करू शकता याचं मी तुम्हाला ट्युटोरियल दाखवत आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो सगळ्यात आधी मी लावून घेतलं आहे मॉइश्चरायझर मेकअपच्या आधी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानंतर प्रायमर. हे दोन्ही गोष्ट आपल्याला कधीच स्किप करायचं नाही आहे. कसाही मेकअप करू दे तुम्हाला हे दोन लावणं गरजेचं आहे. आणि याच्यानंतर मी करत आहे करेक्टिंग, फेस करेक्टिंग. तुम्हाला माझ्या स्किनवर जे डार्क सर्कल किंवा पिगमेंट दिसत असतील ते हाईड करण्यासाठी मी करेक्टिंग करते. करेक्टर आपल्याला आपल्या स्किनच्या 1 किंवा 2 शेड डार्कर असा घ्यायचा आहे. तर मी आधी बोटाने ब्लेंड करून घेतलं आणि नंतर मी ब्युटी ब्लेंडरने त्याला पूर्ण व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. आणि आता मी लावत आहे फाउंडेशन तुमच्याकडे जो अवेलेबल आहे, तुम्ही जे रेग्युलर यूज करता तो तुम्ही वापरू शकता, काहीच हरकत नाही. मी ते घेतलेला आहे PSCचा आणि फॉरएव्हरचा. ह्याचा शेड कुठला घ्यायचा हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, कमेंट सेक्शनमध्ये मी तुम्हाला सांगते. आणि त्याला मिक्स करून मी माझ्या स्किन टोनचा शेड बनवून व्यवस्थित ब्युटी ब्लेंडरने डॅब करून पूर्ण फेसवर अप्लाय करून घेतलं. आणि आता मी ते करत आहे कंटोरिंग. फेस कंटोरने आपण आपल्या फेसला शेप देण्यासाठी कंटोर करत असतो. तर मी आता इथे व्यवस्थित कंट्रोल करून घेतला आहे. आणि याच्यानंतर मी केलेलं आहे ब्लशर. आणि बघू शकता तुम्ही माझ्याकडून ब्लशर थोडं जास्त झालं. कुठलंही प्रोडक्ट आपल्याकडून जास्त झालं तर काही घाबरायचं नाही. आपण जो फाउंडेशन ब्लेंड करायला ब्युटी ब्लेंडर घेतला होता तो ब्युटी ब्लेंडर त्या प्रोडक्टवर असा डॅब करून आपण त्याला इव्हन करू शकतो. आणि आता मी यूज करत आहे लूज पावडर. आधी हायलायटर लावते. हायलायटर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. आणि मी यूज करते आता लिपस्टिक तर आपल्याला कुठल्याही मेकअप नंतर किंवा विदाऊट मेकअप पण आपण लावतच असतो. तर इथे मोबाईलमधून बघून मला व्यवस्थित जमत नव्हतं तर मी मिररमध्ये बघून लावत आहे लिपस्टिक. नंतर मी काजळ पण लावलेलं आहे. काजळ मी शक्यतो नाही लावत, मला डोळ्याला नाही जमत काजळ, तरी मी तुम्हाला दाखवण्यासाठी लावलेला आहे. ब्लॅक तर नाही लावत मी कधी. तर मी इथं व्हाईट लावला होता आणि लगेच माझ्या डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झाली, बघू शकता तुम्ही. सो आता मी लावत आहे. याच्यानंतर मी लावलं लूज पावडर घेतली होती हुडा ब्युटीची. मेकअप फिक्स करण्यासाठी तुम्हाला लूज पावडर लावणं पण खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला जे पण मी प्रोडक्ट वापरले त्याची लिंक किंवा कुठले त्याचं शेड किंवा काही मॉइश्चरायझर कुठलं, प्रायमर कुठलं, फिक्सर कुठलं, तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला सांगते. आणि याच्यानंतर मेकअप फिक्सर पण खूप गरजेचं आहे. आणि उन्हाळ्यात तर खूपच आहे, चांगला मेकअप फिक्सर वापरणं उन्हाळ्यामध्ये खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही माझा मेकअप बघू शकता. हा सनलाईटमधला मेकअप आहे, विदाऊट एनी फिल्टर, नॅचरल तुम्हाला दाखवलेला आहे. आणि हा लाईटमध्ये पण तुम्हाला दाखवलं मी एकदा. तर कसा दिसतोय मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. असेच नवीन जर मेकअपचे व्हिडिओ बघायचे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.